कुठलीही मालिका रंजक होण्यासाठी ट्विस्ट आणले जातात, पण कधीकधी या सततच्या ट्विस्टना लोकांना कंटाळा यायला लागतो. परिणाम मालिकेचा TRP रेस कुठेतरी कमी होतो. पण झी मराठीवरील मालिकेच्या बाबतीत थोडं वेगळंच पाहायला मिळालं. अप्पी आमची कलेक्टर ही मालिका ऑगस्ट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. अप्पी मोठ्या कष्टाने कलेक्टर झाली, पण मालिकेतील कट कारस्थानाला प्रेक्षक कंटाळले. त्यामुळे या मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण जेव्हा मालिका 7 वर्षाचा लीप घेऊन आली, तेव्हा मात्र चिमुरड्या सिम्बाला पाहून मालिका पाहण्यास प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली. अर्थात सिम्बानेही त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची निराशा केली नाही, हेही तेवढेच खरे. त्यामुळे मालिका पाहण्यात इंटरेस्ट वाढू लागला. आता अप्पी आणि अर्जुन एकत्र यावेत म्हणून सिम्बा युक्ती करत आहे. यात तो यशस्वी झालेलाही पाहायला मिळत आहे. पण आता हाच सिम्बा प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे. कारण या हॅपी एंडवर मालिका निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या 30 जून रोजी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवलेली पाहायला मिळत आहे. आता कुठे सिम्बामुळे ही मालिका पाहायला लागलो होतो, अशा भावना प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत. पण लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आगमनामुळे अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. दरम्यान तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेला अजून बरेचसे कथानक बाकी आहे. यामुळे तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. येत्या 1 जुलैपासून संध्याकाळी 8 वाजता ही नवीन मालिका प्रसारित केली जाणार आहे. ह्या वेळेतही TRP मिळवण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे श्वेता शिंदे तिची ही मालिका या वेळेत टेलिकास्ट करत आहे. अर्थात श्वेता शिंदेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव अगोदरच घेतलेला आहे.